लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. मधू घरामध्ये एकटी आहे. ती पुरती घाबरून गेलेली आहे. कारण घरात काही ना काही वस्तू पडतायत आणि त्या आवाजाने तिला खूपच भीती वाटते. त्यात लाईट गेलेली आहे. मधू राघवला फोन करते, पण राघवसुद्धा फोन उचलत नाहीये. आता काय करावं तो मोठा प्रश्न तिला पडलेला आहे. कारण अंधारामध्ये तर ती बसू शकत नाही आणि बाहेर जायचं म्हणलं तर बाहेर पण अंधार आहे. मोबाईलच्या टॉर्चवर ती इकडं-तिकडं आपल्याला काय मिळतंय का पाहते. दरवाजा उघडते आणि आसपास कुठं या घरातल्या लाईटचा फ्यूज पाहायला मिळतोय का ती बघते. तिला बाहेरचं काहीच दिसत नसतं. बाहेर कुत्र्यांचा आवाज येत असतो. कुत्र्यांना हाकलत-हाकलत ती आता बाहेर आलेली असते आणि एका ठिकाणी तिला फ्यूज दिसतो. फ्यूज दिसल्यावर तिला आनंद होतो. लाईट कशाने गेलेली आहे ते आपल्याला कळू शकेल असं तिला वाटतं आणि ती दुरुस्त करण्यासाठी पुढं जात असते. तेवढ्यात एक दारुडा व्यक्ती तिच्याजवळ येतो. "काकू ₹10 द्या ना. ओ काकू ₹10 द्या ना." असं करत तो व्यक्ती तिच्याजवळ आलेला आहे. अचानक आलेला दारुडा पाहून मधू मात्र पुरती घाबरून गेलेली असते. "चला पटकन बाजूला व्हा. माझ्याकडे पैसे नाहीयेत. मी सांगितलंय ना तुम्हाला. माझ्याजवळ येऊ नका." असं म्हणून ती त्या दारुड्याला भीती दाखवायचा प्रयत्न करत असते. पण स्वतः मात्र खूपच घाबरलेले असते. तो म्हणतो, "अहो फक्त 10 तर रुपये मागतोय. द्या ना हो ₹10." मधू म्हणते, "मी तुझी पोलीस कंप्लेंट करेल. तुला माहीत नाही मी पोलिसाची बायको आहे. अजिबात तू माझ्या नादी लागू नकोस. चल इथून निघून जा." असं म्हणून ती त्याला घाबरवायला लागते. तरी देखील तो घाबरत नसतो. तेव्हा जवळची एक काठी उचलते आणि म्हणते, "जर का तू माझं ऐकलं नाहीस ना, तर आता तुला काठीनं मार देईल." तो म्हणतो, "अहो मारू नका, मारू नका. फक्त 10 तर रुपये मागितले तर तुम्ही मारायला लागलाय मला. अहो नसतील द्यायचे तर नका देऊ." असं म्हणून तो दारुडा तिथून निघून जातो. मधू हुश करते आणि पुन्हा एकदा त्या लाईटच्या फ्यूजकडे जाते आणि गेल्यानंतर नक्की काय झालं हे पाहते. तिला काय झालं ते समजतं आणि फ्यूज फक्त निघालेला असतो. तो फ्यूज ती बसवते आणि लाईट येते. लाईट आल्यानंतर मधूला आनंद होतो. कारण घरात एकतर ती एकटी आहे आणि लाईट पण नव्हती. आता लाईट आल्यामुळे आपण किमान आपल्या खोलीमध्ये तरी बसू शकू हा आनंद तिला झालेला आहे. लाईट आल्यामुळे आता मधू आतमध्ये जाते. मधू आतमध्ये जाते तोच तिला बाहेरून 2 मुलांचा आवाज येतो. "काकू, ओ काकू, आम्हाला खायला तरी द्या ना. आम्हाला खूप भूक लागली आहे हो." असा तो आवाज असतो. मधू एकदम आश्चर्यचकित होते आणि घाबरते. आता कोण आलेला आहे असा प्रश्न तिला पडतो. या असल्या गलिच्छ ठिकाणी आपण राहूच शकत नाही असं तिला आता समजलेलं आहे. पण आजची रात्र मात्र आपल्याला इथंच राहावं लागणार आहे हे देखील तिला समजलेलं आहे. बाहेरून ती मुलं अजूनही तिला हाक मारत आहेत आणि "काकू आम्हाला काहीतरी खायला द्या ना" असं तिला बोलत आहेत. तेव्हा ती दरवाजाच्या जवळ जाते आणि म्हणते, "माझ्याकडेच इथं काही खायला नाहीये. मी तुम्हाला काही देऊ शकत नाहीये. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा." तरी देखील मुलं जात नसतात. "अहो खूप भूक लागली हो. थोडं तरी काय जरी असलं ना, काय पण द्या. काय जरी असलं तरी चालेल." असं म्हणून ती मुलं तिथेच थांबलेली असतात. तेव्हा मधू चिडते आणि म्हणते, "जर का तुम्ही माझ्यासमोरून गेला नाहीत ना, तर तुमची पोलीस कंप्लेंट करेल. आत्ताच्या आत्ता माझ्या तोंडासमोरून निघून जा." तेव्हा ती मुलं घाबरतात आणि म्हणतात, "पोलीस कंप्लेंट नका करू. अहो भूक लागली होती ना, म्हणून तुमच्या दारापुढे आलो होतो. मला वाटलं तुम्ही नवीन आहात आणि तुमच्याकडं खायला काहीतरी असेल, म्हणून मी मागायला आलेलो होतो." मधू म्हणते, "निघा आत्ताच्या आत्ता. सांगितलं ना तुम्हाला खायला काय मागायचं नाही म्हणून. आत्ता जर तुम्ही गेला नाहीत ना, तर खरोखर तुमची पोलीस कंप्लेंट करणार आहे." असं म्हणून मधूने त्यांना भीती दाखवलेली आहे. ती मुलं देखील मधूला भितात आणि पोलीस कंप्लेंट तेवढी करू नका म्हणून ते निघून जातात. मधू दरवाजा बंद करते. मधूला समजले की इथं आपला काय टिकावं लागणार नाही. ती घरी फोन करते, पण तिचा फोन आई-बाबा उचलत नाहीत. कारण तिला समजतं की ते दोघंही विपश्यनाला गेलेले आहेत. आता 15 दिवस ते येऊ शकणार नाहीयेत. आता आपण काय करावं असा प्रश्न तिला पडलेला आहे. राघवला फोन लावला होता, पण राघव देखील फोन उचलत नाहीये आणि आता आपल्याला कोठेच राहता येणार नाही. आपल्याला इथंच राहावं लागणार आहे या गोष्टीचं दुःख मात्र तिला झालेलं आहे. पुन्हा एकदा तिने राघवला फोन लावलेला आहे. राघव खरं तर इकडे रत्न पार्किंगच्या घरी आलेला असतो. तो फोन उचलतो. त्याला कळतं की मधूला नक्की काय बोलायचं आहे आणि तो फोन उचलल्याबरोबर, "काका चला पुढे चला लवकर. अहो गर्दी करू नका. एकतर इतकं काम आहे आमच्या मागं. चला, चला गाडी काढा तुमची काका." असं म्हणून ओरडून बोलत असतो. मधू तिकडून त्याला म्हणत असते, "राघव, अरे राघव तू घरी कधी येणार आहेस?" राघव म्हणतो, "घरी?
आता मला खूप उशीर होणार आहे. अगं साहेबांनी मला नाईट ड्युटी लावलेली आहे. इथे ट्रॅफिक खूप आहे. आता मला तुझ्याशी जास्त बोलता येणार नाही. थोडी आजची रात्र तू सांभाळून घे." मधू म्हणते, "आजची रात्र? अरे मला इथं एक क्षणसुद्धा राहू वाटत नाहीये. मी इथं नाही राहू शकत." राघव म्हणतो, "हे बघ आता मी तर काही करू शकत नाहीये. कारण मला इथून आता ट्रॅफिकमधून हालतासुद्धा येणार नाहीये. माझ्या पाठीमागं खूप काम आहे. त्यामुळे तू मला जास्त बोलू नको. जर का मोठ्या साहेबांनी मला पाहिलं ना, तर मग माझी अजून डिमोशन करतील आणि मला खूप त्रास होईल. त्यामुळे तू पटकन फोन ठेवून टाक." असं म्हणून राघव तिच्याशी बोलत देखील नसतो. राघव तिला असं भासवत असतो, की "मी खूप कामामध्ये आहे आणि मी आत्ता तुला बोलू शकत नाही." मधू मात्र, "अरे 1 मिनिट थांब ना, माझं ऐकून तरी घे. अरे इथं ना खूप त्रास आहे." असं त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते. पण राघव मात्र तिचा फोन अर्धवट ठेवतो आणि बंद करून टाकतो. मधूला समजलंय, की राघव आजची रात्र येऊ शकणार नाही. त्यामुळे आजची रात्र आपल्याला एकटीलाच काढणं गरजेचं आहे. मधूची पुरती फजिती होत आहे. आता राघव इकडं रत्न पार्किंगच्या घराच्या बाहेर दरवाजाजवळ येतो आणि सिंधूला फोन करून म्हणतो, की "गुपचूप दरवाजा उघड, मी दरवाजाच्या बाहेर आलेलो आहे. दरवाजातून आत येताना मला जर का कोणी पाहिलं तर मोठी गडबड होईल, त्यामुळे तू हळूच दरवाजा येऊन उघड," असं त्यांनी सिंधूला सांगितलेलं असतं. तेव्हा सिंधू हळूच येते आणि दरवाजा उघडते आणि दोघंही अगदी चोर पावलाने त्यांच्या रूममध्ये जातात. राघव आणि सिंधू त्यांच्या रूममध्ये गेल्यानंतर राघव म्हणतो, की "मला तर खूपच छान वाटतंय." सिंधू म्हणते, "काय छान वाटतंय?" "आपल्याच घरात असं चोरासारखं येणं छान वाटतंय का?" राघव म्हणतो, "हो, मला तर तेच छान वाटतंय. बघ ना, हे किती असं रोमांचकारी आहे. आपल्याच घरामध्ये आपण असं गुपचूप-गुपचूप यायचं." तर इकडे मधूची पुरती वाट लागलेली आहे. मधूला समजलंय, की आजची रात्र कोणच मदत करणार नाही. तेवढ्यात खिडकीतून पुन्हा एकदा ती मुलं खिडकी वाजवून खायला मागत आहेत. "अहो काकू, खरंच भूक लागली आहे हो. थोडं तरी काहीतरी खायला द्या ना. असेल की तुमच्याकडं थोडं तरी काहीतरी खायला?" असं ती मुलं म्हणत आहेत. तेव्हा मधू त्यांच्यावर चांगली चिडते आणि म्हणते, "माझ्याकडं काही खायला नाही आहे. मी सांगितलंय ना तुम्हाला. पुन्हा-पुन्हा मला खायला मागू नका. आणि आता जर का खरोखर तुम्ही पुन्हा जर का खायला मागितलं आणि जर का माझ्या दारात आलात ना, तर मी पोलीस कंप्लेंट करणार आणि तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देणार." असं मधू चिडून आणि रागाने त्यांच्याशी बोलत आहे. तेव्हा ती मुलं पुन्हा एकदा घाबरतात आणि म्हणतात, "अहो नुसतं खायला मागितलं तर तुम्ही पोलीस कंप्लेंट करताय. बरं, नका करू पोलीस कंप्लेंट. नाही येत आम्ही पुन्हा." असं म्हणून ती मुलं निघून जातात. मधूला कळत नाहीये, की या मुलांबरोबर कसं डील करावं. कारण ती मुलं ऐकता ऐकत नाहीयेत. आता ती निघून गेलेली आहेत, पण ती पुन्हा येऊ शकतात याची भीती तिला वाटते. तर इकडे राघव आणि सिंधू त्यांच्या रूममध्ये आलेले आहेत. राघव म्हणतोय, की "मला ना खूपच छान वाटत आहे." सिंधू म्हणते, "यात काय छान वाटायचंय? आपल्याच घरामध्ये चोरासारखं येणं यात काय छान आहे?" राघव म्हणतो, "फक्त तेवढंच नाहीये, तर आता माझा मूड आहे ना खूपच रोमॅन्टिक झालेला आहे. आता आपल्या रूममध्ये कोण नाहीये. फक्त तू आणि मी आहे. आता तरी आपण रोमॅन्टिक होऊ शकतो ना?" तेव्हा सिंधू म्हणते, "आत्ताच नाही. आपल्याला मधूच्या एक-एक पापाची तिला शिक्षा द्यायची आहे. त्यानंतर आपण रोमॅन्टिक झालं तर चालेल." राघव म्हणतो, "हो, ते तर आपण करणारच आहे. पण आता ब्रेक पण घेणं गरजेचं आहे ना. आता मधू तर तिकडं आहे, आपण इथं आहेत. तर आपल्या रूममध्ये रोमॅन्स करायला आपल्याला कोण थांबवणार?" सिंधू म्हणते, "आता तुम्ही काय बॅचलर नाहीत किंवा आपलं नुकतंच लग्न झालेलं नाहीये. आपण आता 2 मुलांचे आई-वडील आहोत, हे तुम्ही विसरून गेलाय का? आपलं ध्येय काय आहे ते पण विसरून गेलाय का?" राघव म्हणतो, "मी काही विसरलेलं नाहीये. फक्त त्या सगळ्यातून ब्रेक घ्यावा अशी माझी इच्छा झालेली आहे." सिंधू त्याला सांगते, की "आत्ताच नाही. आपल्याला अजून खूप पुढं जायचंय. जोपर्यंत मधू जेलमध्ये जात नाही, तोपर्यंत आपण शांत बसणं गरजेचं नाहीये." राघव म्हणतो, "ते मात्र खरंय. मधूला तिच्या एक-एक पापाची शिक्षा आपण द्यायचीच आहे आणि त्यासाठी जे काय करावं लागणार आहे, ते मी करणार आहे. कारण मधूने तुझे किती हाल केलेले आहेत ते मला माहीत आहे आणि आत्ता जी आपण तिला शिक्षा देतोय ना, त्यासाठी ती शिक्षा काहीच नाहीये." तेव्हा सिंधू त्याला सांगते, की आज ती मधूकडे गेलेली होती आणि मधूची तिने काय-काय गंमत केली. खिडकीत जाऊन मोठ्या काठीने तिथली भांडी धपाधप खाली पाडली आणि त्या भांड्याच्या आवाजाने मधू किंचाळायला लागली आणि आरडाओरडा करायला लागली. या गोष्टीची तिला खूपच भीती वाटत होती. राघव म्हणतो, "खूप चांगली गंमत केलीस तू. तिला चांगली जबर शिक्षा व्हायला पाहिजे असं मला वाटतंय." पण सिंधू म्हणत असते, "मला असं वाटतंय, की आपण जरा तिच्याशी वाईट वागत आहोत. तिने जे काही केलंय ना, त्याच पद्धतीनं आपण वागत आहोत असंच मला वाटतंय." तेवढ्यात दरवाजा उघडतो आणि रुक्मिणी येते. रुक्मिणी म्हणते, "आपण तिच्याशी काहीच वाईट वागत नाहीये.
तुझ्याशी ती जेवढं वाईट वागली ना, त्याचा 1% देखील आपण वाईट वागलेलो नाही. आपण जर का वाईट वागायला लागलो, तर तिला किती सळो-की-पळो होईल ना, ते तिला कळणार नाहीये. तसं आता मी तिकडं सोयसुद्धा करून ठेवलेली आहे. आता तिच्याकडं मोठं संकट येणार आहे, असं ती सर्वांना सांगत आहे. राघव म्हणतो, "आता कसलं संकट तुम्ही तिच्याकडे पाठवलंय?" रुक्मिणी म्हणते, "ते तिलाच माहिती आहे. आता जेव्हा तिचा दरवाजा वाजवला जाईल ना, तेव्हा तिला कळेल की कोणतं संकट मी तिच्याकडे पाठवलेलं आहे." सिंधू मात्र म्हणते, की असं आपण करायला नको. एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू नाही मारलं पाहिजे. आपण तिला पोलिसांची शिक्षा देणार आहोत. तर आता ही शिक्षा तिला जास्त होते असं मला वाटतं. रुक्मिणी म्हणते, "तू तिची काळजी काही करू नको. ती असल्यातून सगळ्यातून बाहेर पडणार आहे. तिला या गोष्टीनं काहीच होणार नाहीये." तर राघव सांगतो, की "मी तिथे माझा एक कॉन्स्टेबल ठेवलेला आहे. जर का परिस्थिती हाताबाहेर गेली, तर तो तिला मदत करेल. त्यामुळे तुम्ही काहीच काळजी करू नका." आणि आता रुक्मिणीने तिच्या घराच्या बाहेर एका बाईला पाठवलेलं आहे. ती बाई जोरजोरात दरवाजा वाजवते आणि मधूला म्हणते, "ए छमिया, दरवाजा उघड की गं! ए छमिया, उघड दरवाजा!" तर मधू एकदम घाबरते आणि म्हणते, कोण आहे? कोण आहे? काय पाहिजे?" तेव्हा ती व्यक्ती म्हणते, की "मी ना तुझ्यासाठी आलेले आहे. अगं, माझ्या चंदूनं तुला पाहिलेलं आहे आणि तो तुझ्यासाठी ना बक्कळ पैसा द्यायला तयार आहे. दरवाजा उघड." मधू म्हणते, कोण चंदू? मला काय माहीत नाहीये. मी दरवाजा उघडणार नाही आणि तुम्ही मला काय समजलाय? मी अजिबात दरवाजा उघडणार नाहीये. तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा." तरीसुद्धा ती व्यक्ती बाहेरून मधूला हाक मारत असते. "अगं, मी मंजुळा आहे, मंजुळा. तुला माहिती आहे का माझ्याकडे किती पैसा आहे? तू म्हणशील ना, तेवढे पैसे मी तुला द्यायला तयार आहे." आतमधून मधू म्हणत असते, "माझं लग्न झालेलं आहे. माझा नवरा पोलीस आहे. मी राघवला फोन करेल आणि इथं बोलवेल." तर ती बाई हसायला लागते आणि म्हणते, "काय त्या राघवचं घेऊन बसले? अगं, इथं चंदू, गौरव, प्रकाश सगळे तुझी वाट बघतायत आणि तू राघवचं नाव घेते? दरवाजा तरी उघड." "अगं, एकदा तू दरवाजा उघडला ना, माझ्याकडचे पैसे बघून तुझेसुद्धा डोळे गरगर फिरतील. आता एकदा दरवाजा उघड. मी तुझं कल्याण करून टाकेल बघ." अशी ती बाई तिला बाहेरून बोलत असते. मधू मात्र पुरती घाबरून गेलेली असते. इकडे रुक्मिणी सांगते, की तिच्याकडं अशी व्यक्ती गेलेली आहे ना, त्या व्यक्तीचा आवाज ऐकून तिची पुरती घाबरगुंडी उडणार आहे. राघव आणि सिंधू म्हणतात, "असा प्लॅन केला पाहिजे, की ज्यामुळे ती स्वतःहून आपले सगळे गुन्हे मान्य करेल. कारण तिने आपल्या मुलांपासून आपल्याला दूर ठेवलेलं आहे. आपल्या सावीची काय हालत केलेली आहे आपण पाहतोय. त्याचबरोबर ओंकारला आई-वडील असूनसुद्धा त्याला आई प्रेमापासून दूर ठेवलेलं आहे. या सगळ्यांची शिक्षा तिला व्हायलाच पाहिजे." तेवढ्यात राघवला मधूचा फोन आलेला आहे. राघव म्हणतो, "पहा, आता पुन्हा एकदा मधूचा फोन आलाय. आता काय सांगू हिला?" मधू तिकडून फोन करत असते आणि राघवने पटकन फोन उचलावा असा विचार करत असते. राघवला फोन करून आपण सांगावं, की इथं आपल्या पाठीमागं नक्की काय-काय सुरू झालेलं आहे. इथं आपण राहूच शकत नाही, असं राघवला सांगून इथून आपल्याला घेऊन जायला सांगावं. राघव फोन उचलतो आणि पुन्हा एकदा आपण खूपच कामात आहेत असा भास तिला निर्माण करतो. "काका, जरा लवकर चला, बाजूला व्हा," असं म्हणून तो बोलायला लागतो आणि परत एकदा तो म्हणतो, की "मी घरी येऊ शकणार नाहीये, कारण मी खूप कामात आहे. आत्ता सध्या माझं ट्रॅफिकचं काम चालू आहे आणि तू सारखं-सारखं मला फोन करू नको. माझ्या कामामध्ये डिस्टर्ब होतोय. तुला कळत नाहीये का मी कामात आहे ते?" असं म्हणून तो मुद्दाम तिला रागाने बोलत आहे. राघव असं बोलत आहे तेव्हा रुक्मिणी आणि सिंधू मात्र हसत आहेत. कारण मधूला मधूच्या पापाची शिक्षा मिळत आहे या गोष्टीचा आनंद त्यांना होतोय. तर इकडे मधूची पुरती वाट लागलेली आहे. मधूला बाहेरून दरवाजा वाजवणाऱ्या व्यक्तीला काय उत्तर द्यावं ते कळना गेलंय आणि बाहेरची व्यक्ती मात्र दरवाजा वाजवल्याशिवाय थांबत नाहीये. मधू एका जागेवर स्थिर बसते आणि डोळे झाकून शांत बसते. सकाळ झालेली आहे. मधू ज्या ठिकाणी बसलेले आहे त्याच ठिकाणी झोपी गेलेले असते. सकाळ होते आणि ऊन जेव्हा मधूच्या अंगावर पडतं तेव्हा मधूला जाग येते. मधूला कळलंय की रात्र निघून गेलेली आहे आणि आता सकाळ झालेली आहे. एकदाची ती वाईट रात्र गेली या गोष्टीचा थोडासा आनंद मधूला झालेला आहे. रात्री आपल्याला काय काय सहन करावं लागलं ही गोष्ट तिला आठवते. एक दारुडा आपल्या घरी आला आणि आपल्याला पैसे मागायला लागला. तर काही मुलं आली आणि आपल्याला ती खायला मागायला लागली. नुसती खायला मागत नव्हती, तर अगदी आपल्या मागच ती लागलेली होती. तर रात्री एक बाई आलेली होती आणि ती आपल्याला "दरवाजा उघड, मी तुला घेऊन जायला आलेले आहे," असं बोलत होती.
असलं हे गलिच्छ ठिकाण आहे, या ठिकाणी आपण काही राहू शकणार नाही, असं ती मनात बोलत आहे. पण आत्ता मात्र तिला तहान लागलेली असते आणि इकडं-तिकडं ती पाहते, तेव्हा तिला एक डेरा दिसतो. त्या डेऱ्यामध्ये पाणी असेल असं तिला वाटतं आणि ती त्या डेऱ्याच्या जवळ जाते. जवळ असलेला ग्लास उचलते आणि त्या डेऱ्यामध्ये बुडवते. तेव्हा तिच्या लक्षात येतं, की त्यामध्ये पाणी नाहीये. आपल्याला पाणी आणल्याशिवाय पाणी प्यायला मिळणार नाही, ही गोष्ट आता तिला समजलेली आहे. जवळच एक कळशी पडलेली असते. आता ती कळशी उचलून आपण पाणी आणायला जाऊया, असा ती विचार करते. मोकळी पडलेली कळशी आता तिने हातात घेतलेली आहे आणि बाहेर पाहिलेलं आहे. बाहेर नळाला प्रचंड गर्दी आहे आणि त्या ठिकाणी जाऊन आपल्याला पाणी भरावं लागणार आहे, ही गोष्ट तिला समजलेली आहे. स्वतःची कळशी घेऊन तिने त्या गर्दीतून डायरेक्ट स्वतः पहिला नंबर लावून नळाला कळशी लावलेली असते. तेव्हा मात्र आसपासच्या सर्व लेडीज तिला भांडायला सुरुवात करतात. ही कोण टवळी आलेली आहे आणि ही का आपल्या अगोदर घागर लावत आहे, असं भांडण तिच्याबरोबर सुरू केलेलं आहे. मधू त्यांना म्हणते, "मला फक्त एकच कळशी पाहिजे. माझ्या घरात थोडंसुद्धा पाणी नाहीये." बाकीच्या सर्व बायका म्हणतात, "आम्ही कशासाठी उभारलोय तुला कळत नाही का? आमच्या घरात काय पूर आलाय का? आमच्याकडं पण पाणी नाहीये. चल तुझी कळशी बाजूला काढ." म्हणून त्या तिला प्रचंड भांडतायत. तेवढ्यात तेथे सिंधू आलेले आहे. बायकांच्या घोळक्यांनी मधूचा अगदी जोरजोरात भांडून फडशा पाडलेला आहे. सिंधू जोरात शिट्टी वाजवते आणि फडशा पाडणाऱ्या सर्व बायकांना तिने शांत केलेलं आहे. अचानक आलेल्या सिंधूला पाहून मधूला मात्र काही आनंद झालेला नाहीये. कारण आपली काय हालत होते ते आता सिंधूला समजणार, हे तिला कळलेलं आहे. सिंधू सर्व बायकांना थांबवते आणि म्हणते, "लेडीज काय झालंय सांगा." तेव्हा त्या लेडीज म्हणतात, की "ही बाई कुठून आली काय माहिती आणि आमच्या अगोदर इथं कळशी लावायला लागली आहे." मधू म्हणते, की "माझा नंबर पहिला आहे. मीच अगोदर लावणार आहे." तेव्हा सिंधू तिला समजावून सांगते, "इथं असं नसतं. इथं पहाटे लवकर उठावं लागतं आणि लवकर उठून नंबर लावावा लागतो." तेव्हा जवळ असलेली बाई म्हणते, "बघ, हिला सगळं माहीत आहे आणि तुला काय माहिती नाहीये. तुझी इथं राहण्याची काही लायकी नाहीये. तू इथून निघून जा वाटल्यास, पण आमच्या मध्ये-मध्ये येऊ नको आणि पाणी पाहिजे असेल ना, तर नंबर लावायचा आणि तो पण आता तुझा नंबर सगळ्यात मागे आहे. तिथं लावायची तुझी कळशी." सिंधू सांगते, "इथं असंच असतं. जर का तुला इथं राहायचं असेल ना, तर इथले नियम फॉलो करावे लागणार आहेत. अन्यथा ह्या बायका बघितल्या ना कशा आहेत त्या, त्या तुझं जीणं हराम करून टाकतील." मधूला समजलंय, की सिंधू काय आपल्या मदतीला आलेले नाहीये, तर आपली गंमत पाहायला आलेली आहे. मधू तिला म्हणते, की "तू मला शहाणपण शिकवण्याची काही गरज नाहीये. मला सगळं काही कळतं." उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, की मधूचा नंबर येईपर्यंत पाणी निघून गेलेलं आहे. आणि आता मधूला थोडंही पाणी मिळालेलं नाहीये. मधू रिकामी कळशी घेऊन चाललेली असते. तेवढ्यात सिंधू तिच्या पायात पाय घालते आणि तिला धापकन खाली पाडते आणि सांगते, की "इथं राहायचं असेल ना, तर इथले नियम फॉलो कर." मधूला मात्र एक गोष्ट चांगलीच समजलेली आहे, की या ठिकाणी आपला निभाव लागणं शक्य नाहीये. कारण इथली लोकं जशी आहेत तसं आपण वागू शकत नाहीये. आणि थोड्याच वेळात मधू रत्न पारखींच्या घरी माघारी गेलेली आपल्याला पाहायला मिळते. तिच्या चेहऱ्याला माती लागलेली आहे आणि ती म्हणते, की "मला घरामध्ये घ्या. मला फक्त अंघोळ करायची आहे." सिंधू मात्र दारातच उभी आहे आणि ती म्हणते, की "मी तुला घरामध्ये घेणार नाहीये. हे काय तुझं घर नाहीये, त्यामुळं मी तुला आतमध्ये येऊ देणार नाही." पण सिंधूला मात्र राजश्रीने थांबवलेलं आहे. राजश्री म्हणते, की "हे तिचं घर नसेल तर तुझं पण नाहीये. त्यामुळं तू तिला घरात घेऊ शकत नसशील, तर मी मात्र तिला घरात घेऊ शकते. त्यामुळं तू दरवाजातून बाजूला हो. तू तिला हाकलून देऊ शकत नाहीस." तेव्हा रुक्मिणी मात्र शांत बसत नाही. रुक्मिणी म्हणते, "ती हाकलून देऊ शकत नसेल, पण मी तर तिला हाकलून देऊ शकते ना." रुक्मिणीने घेतलेली भूमिका पाहून सर्वांना आता आश्चर्यचकित झालेलं आहे. कारण रुक्मिणी स्वतः मधूला हाकलून देत आहे. रुक्मिणीच्या बोलण्याचा धक्का मात्र मधूला जबरदस्त बसलाय. आजपर्यंत आपल्या बाजूनं बोलणारी रुक्मिणी आता स्वतः आपल्याला हाकलून देते. या गोष्टीचा मोठा त्रास तिला होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.